इराकमधल्या या अमानुष नरसंहाराचा व्हिडिओ झी मीडियाच्या हाती लागलाय। अतिशय क्रूर असा हा व्हिडिओ तुम्हाला विचलित करू शकतो। कुठल्या शहरातला हा व्हिडिओ आहे याची नक्की माहिती मिळालेली नाही, पण हा व्हिडिओ इसिस या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांच्या क्रूरतेची साक्ष देतो। इराकमध्ये शिया आणि सुन्नी यांच्यात प्रचंड संघर्ष सुरू आहे। सुन्नी दहशतवादी शिया सैनिकांना मारतायत। शरण आलेले सैनिक आणि सर्वसामान्य कुणालाच इसिसचे दहशतवादी दयामाया दाखवत नाहीयेत। इसिस ही अल कायदाचीच एक ब्रँच आहे। 1991 नंतरचा हा सर्वात मोठा नरसंहार असल्याचं बोललं जात आहे। इसिसचे अतिरेकी बगदादच्या खूपच जवळ पोहोचलेले आहेत। ते केव्हाही बगदाद शहरावर कब्जा करू शकतात। यूट्यूबवर अपलोड झालेला हा व्हिडिओ कोणत्या जागेवर चित्रित झाला याची माहिती नाहीये। झी मीडिया या व्हिडिओच्या सत्यतेबाबत देखील पुष्टी करत नाही, मात्र यात जे दाखवलं जात आहे ते नजरेआड करता येणार नाही। आपल्यासोबत सध्या AFPचे प्रतिनिधी जय देशमुख फोन लाईनवरून आहेत, जे या पूर्ण परिसराचा ज्यांचा अभ्यास आहे आणि सध्या ते इजिप्तमध्ये सध्या ते असतात, त्या ठिकाणाहून ते रिपोर्टिंग करतात। जय देशमुख, ज्या प्रकारे सध्या इराकमधली परिस्थिती चिघळत चाललेली आहे, सध्या नेमकी काय चिन्ह दिसत आहेत? ही परिस्थिती आटोक्यात येण्याची सध्या कुठलीही शक्यता दिसत नाहीये, किंबहुना सुन्नी दहशतवादी दिवसेंदिवस आगेकूच करताना दिसत आहेत। काय नेमकं घडतंय असं तुम्हाला वाटतं? हो, सध्या जसं तुम्ही बोलला तसं परिस्थिती तरी गंभीर आहे इराकमध्ये। बगदादच्या बाहेर जवळजवळ 60 किलोमीटर पर्यंत सुन्नी मिलिटंट ग्रुप्स पोहोचलेले आहेत। हा गेले 8 दिवस झाले आज हा उठाव त्यांनी सुरू केला आहे, पण ह्याचं सुरुवात साधारण नाही म्हटलं तरी ह्याचा इतिहास 10 वर्षापूर्वीचा आहे। गेल्या 10 वर्षापूर्वी पासून जेव्हा शिया सरकार इथे नेमण्यात आलं, सुन्नी सद्दाम हुसेनला काढल्यानंतर, त्याच्यानंतर शिया सरकारांनी जे रिकन्सिलिएशन एफर्ट्स करायला हवे होते सुन्नी कम्युनिटीशी इराकच्या, त्यांच्याशी ते बरोबर मतभेद त्यांचे नेहमी होत गेले। ते रिकन्सिलिएशन एफर्ट्स बरोबर झाले नाहीत आणि हळूहळू त्याचा वाद आज एवढा वाढत गेला आहे की शिया सरकारच्या विरुद्ध बरेचसे सुन्नी बंडखोर डोमेस्टिक इराक मधून ॲज वेल एज बाहेर ISIS सारखे जे ICS सारखे ISIS सारखे जे ग्रुप आहेत हे सगळ्यात उभे झालेले आहेत आणि त्यांनी कंप्लीट बंड पुकारलेला आहे शिया मिस्टर मलिकींच्या सरकाराविरुद्ध। महत्वाची गोष्ट अशी आहे की हा जो ग्रुप आहे इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि शाम्स ISIS, हा ग्रुप सध्या सिरियामध्ये देखील प्रेसिडेंट बशार अल असादच्या विरुद्ध गेले 3 वर्ष लढा पुकारलेला आहे आणि त्यांना जबरदस्त असा लढा दिलेला आहे। 3 वर्ष झाले त्यांच्याकडे कंप्लीट मिलिटरी पॉवर, मॅन पॉवर, आर्म्स, फंडिंग सगळं त्यांच्याकडे आहे। पूर्वी अल कायदाचा ब्रेकअप ग्रुप आहे। तसं म्हटलं तर ह्या इराकला आलेला खूप मोठं संकट आहे। आता कशा प्रकारे हे जाईल हे आता सध्या सांगू शकत नाही, पण हे नक्कीच खूप ब्लडी आणि ब्रुटल असं कॉन्फ्लिक्ट पुन्हा एकदा उघडलेलं आहे इराकमध्ये आणि खूप वेळ हे चालेल अशी असं गंभीर सत्य असं वाटत आहे। सध्या तरी खूपच कठीण परिस्थिती आहे इराकमध्ये। बिलकुल। जे जर पुढच्या काही कालावधीमध्ये याच्यावर नियंत्रण आणण्यामध्ये तिथल्या सरकारला किंवा आंतरराष्ट्रीय समुदायांना यश आलं नाही आणि बगदादवर सुद्धा जर यांनी ताबा मिळवला तर नेमकी काय परिस्थिती जगभरात उद्भवू शकते? काय नेमकं घडू शकतं? सध्या बगदादवर ताबा मिळेल की नाही हे स्पेक्युलेटिव्ह ठरेल, हे आजचा प्रश्न बोलणं आणि त्याचं उत्तर देणं। पण एवढं नक्की म्हणजे हे आहे की सध्या बगदाद तरी नक्कीच वेल सिक्युअर्ड आहे अजून तरी। पूर्ण फौज शिया सरकारची जी काही गव्हर्नमेंट फोर्सेस आहेत, पोलीस आणि आर्मी वगैरे, स्पेशल फोर्सेस वगैरे किंवा सिव्हिलियन व्हॉलंटियर देखील बरेचसे तयार झालेले आहेत बगदाद प्रोटेक्ट करायला। त्यामुळे बगदाद एवढं सोपं नाही आहे पडणं। इट इज नॉट सो इझी टू कॉन्कर बगदाद आणि कॅप्चर बगदाद. बगदाद विल नॉट फॉल सो इझिली. हॅव्हिंग सेड दॅट, ते म्हणून त्याला नकारता येणार नाही ती शक्यता कधीही काही येऊ शकतं, कारण हे इतके सडनली सरप्राईज उठाव झालेला आहे आणि इतका क्रूरपणे आणि खूप जबरदस्त पॉवरफुलपणे हा उठाव सुन्नी मिलिटंट्स कडून झालेला आहे. त्यामुळे शक्यता कुठचीही कधीही होऊ शकतं, त्याचं ते नकारता येत नाही. तसं जर झालं तर मग नक्कीच आंतरराष्ट्रीय लेव्हलवरती म्हणजे हा एक खूप मोठा हाहाकार होईल. कम्प्लीट रिजनल कॉन्फ्लिक्ट आहे आणि ऑलरेडी रिजनल कॉन्फ्लिक्ट झालेला आहे. जसं मी बोललो, हा तोच ग्रुप आहे जो सिरियामध्ये लढतोय आणि या ग्रुपला सिरिया, इराक असा हा एक कम्प्लीट जो भाग आहे त्या भागामध्ये त्यांना एक सुन्नी कॅलिफेट असं एस्टॅब्लिश करायचं, म्हणजे सुन्नी इस्लामिक स्टेट असं त्यांना एस्टॅब्लिश करायचं. म्हणजे त्यांचा हेतू हा पॉवर किंवा सत्ता असं कमवणं असं नाहीये, तर एक आयडियोलॉजी एस्टॅब्लिश करायची त्या रिजनमध्ये आणि तो त्यांचा लॉंग टर्म गोल आहे.
आणि त्यांच्याकडे जे लागणारी सगळी साहित्य सगळं आहे, त्यांच्याकडे मॅनपॉवर आहे. जसं मी म्हटलं, बरेचसे फायटर, हजारो फायटर्स त्यांच्याकडे आहेत आणि पैसाही त्यांना नक्कीच येतो हे जाणवते. गेले 3 वर्ष बसर असाद बरोबर ते फाईट करतायत, आता इकडे फाईट करतायत. वेस्टर्न आणि नॉर्थ बराचसा इराकचा त्यांनी ऑलरेडी कंट्रोलमध्ये घेतलेला आहे. बगदादला सध्या जरी धोका नसला तरी बगदादला तुम्ही म्हणजे ग्रँटेड घेऊ शकत नाही. त्यामुळे शिया सरकारला, आंतरराष्ट्रीय कम्युनिटीला वगैरे भरपूर आता हालचाली कराव्या लागतील. US राष्ट्रपती ओबामाच्या समोर हा एक खूप मोठा प्रश्न आहे की आता नक्की करायचं काय. त्यामुळे इंटरनॅशनल लेव्हलवरती हा खूपच मोठा सध्या वादग्रस्त प्रश्न आहे. बिलकुल. धन्यवाद जय देशमुख, आमच्याशी सविस्तर बोललात तुम्ही त्याबद्दल. अत्यंत गंभीर आणि बिकट असा हा प्रश्न इराकमधला होत चाललेला आहे आणि जय देशमुख जसं सांगत होते त्यानुसार बगदाद जिंकणं, बगदादवर ताबा मिळवणं हे तितकं सोपं असणार नाही आहे. मात्र ती शक्यतासुद्धा आपल्याला पूर्णपणे फेटाळून लावता येत नाही. पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये अमेरिका काय भूमिका घेते, तिथलं सरकार काय भूमिका घेतं, यावर पुढचं सगळं चित्र अवलंबून असणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.